डॉक्टर म वी गोखले यांच्या कन्या डॉक्टर आनंदिनी क्षीरसागर यांना मी विनंती करते की त्यांनी देणगीदार म्हणून या उपक्रमाबद्दल आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आणि आपण श्रोतेजन हो. सर्वप्रथम महाराष्ट्र साहित्य परिषदेने मला इथे 2 शब्द बोलायची संधी दिली त्याबद्दल मी साहित्य परिषदेची आभारी आहे. तसेच साहित्य परिषदेच्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं अभिनंदनही करते आणि मला आत्ताच संधी मिळाल्यामुळे मला हे आत्ताच करावं लागेल. डॉक्टर म वी गोखले पुरस्कृत सोनोपंत तथा मामासाहेब दांडेकर पुरस्कार याची थोडीशी पार्श्वभूमी देते. माझ्या वडिलांनी म्हणजे डॉक्टर गोखल्यांनी त्यांच्या PhD साठी मराठी आरती हा प्रबंधाचा विषय निवडला होता आणि त्या प्रबंध म्हणजे त्यांना PhD मिळाल्यानंतर असं ठरलं की त्याचं पुस्तक स्वरूपात प्रकाशन करायचं. आता जेव्हा हे प्रकाशन करायचं ठरलं तेव्हा दादांनी म्हणजे माझ्या वडिलांनी सोनोपंतांना विनंती केली की तुम्ही याला कारण त्यांचा मराठी आरतीवरचा सर्वमान्य अधिकार होता आणि म्हणून त्यांनी त्यांना विनंती केली की तुम्ही याला प्रस्तावना लिहा. तर ती मामासाहेब दांडेकर हे विद्यार्थ्यांमध्ये खूपच लोकप्रिय होते आणि त्यांनी पण एका विद्यार्थ्यांनी आपल्याला ही विनंती केली असं म्हणल्यावर कुठलेही आढेवेढे न घेता व्यवस्थित मोठी छान प्रस्तावना लिहिली. आता ही प्रस्तावना लिहिल्यानंतर माझ्या वडिलांच्या मनात अर्थातच कृतज्ञतेची भावना होती. त्याचबरोबर मामासाहेबांचा आशीर्वाद लाभल्यामुळे आपल्या हातून साधारण 90 पेक्षा जास्त अशा मराठीतील सर्व वाङ्मय प्रकारातील पुस्तकांचं आपल्याकडून लेखन झालं ही पण भावना त्यांच्या मनात होती आणि त्यामुळे हे ऋण कसं व्यक्त करायचं तर यासाठी त्यांना हाच मार्ग अतिशय योग्य वाटला आणि म्हणून त्यांनी हा पुरस्कार साहित्य परिषदेकडे सुपूर्द केला. आता साहित्य परिषदेकडे सुपूर्द करण्याचं कारण त्यांचं हे कार्यक्षेत्र होतं, ते कार्यवाहही होते इथे, त्यामुळे आपलीच म्हणजे संस्था असल्यामुळे त्यांनी अतिशय विश्वासाने साहित्य परिषदेकडे हा पुरस्कार सुपूर्द केला आणि साहित्य परिषदेनेही जवळपास 15 वर्ष हा कार्यक्रम चालू ठेवलेला आहे. आता दीपक फडणीस यांना जो पुरस्कार आज मिळालेला आहे त्यांच्या पुस्तकाबद्दल मी नेटवरच थोडंसं वाचलंय, माझ्याकडे काही पुस्तक नाही, पण त्याच्यातनं असं दिसून येतं की त्यांना जगात सगळीकडे संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचा अर्थ लोकांपर्यंत इंग्रजीत पोचावा ही भावना त्याच्यामागे आहे. तसंच प्रेम आणि शांततेचा जो संत तुकाराम महाराजांचा संदेश आहे तोही जगापर्यंत पोचावा या उद्देशाने हे पुस्तक त्यांनी काळानुरूप उदाहरणं देऊन लिहिलेलं आहे. तर त्यामुळे तुमचं सर्वात प्रथम आपलं अभिनंदन आणि तुमच्याकडून म्हणजे अजून असं म्हणायचंय मला की म्हणजे माझ्या वडिलांना जसा आशीर्वाद लाभला तसा या पुरस्काराच्या रूपाने तुम्हालाही मामासाहेबांचा आशीर्वाद लाभून आपल्याकडून अजून आणखी अनेक ग्रंथ लिहून व्हावेत एवढी सदिच्छा व्यक्त करते आणि इथेच थांबते. धन्यवाद. आज पुरस्काराचा योगही चांगला आहे, एकादशी आहे, वाटेवर सगळे वारकरी आहेत, ते मनात म्हणतायत चला पंढरीसी जाऊ, रखुमा देवी वरा पाहू, डोळे निवतील कानं मनात येथे समाधानी, संता महंता होतील भेटी, आनंदे नाचो वाळवंटी, ते तीर्थांचे माहेर सर्व सुखाचे भांडार, जन्म नाही रे आणिक तुका म्हणे माझी वाट. अशाच भावना त्या वारकऱ्यांच्या आणि आपल्या सगळ्यांच्या मनात आहेत. दीपक फडणीस IIT दिल्लीमधून केमिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळवल्यानंतर दीपक फडणीस यांनी 4 वर्ष MIT इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये अध्यापन केलं. त्याचबरोबर हिंदुस्तान पेट्रोलियम, लार्सन टुब्रो, इंडियन बेस्ट ऑफ डायस्टफ, हर्डिलिया केमिकल्स, प्राज इंडस्ट्रीज, कुरासाव नावाच्या बेटावरची एक रिफायनरी अशा विविध कंपन्यांमध्ये आपल्या ज्ञानाचा फायदा मिळवून दिला. निकमार कॉलेजमध्ये MBA प्रोजेक्ट मॅनेजमेंट असा कोर्सही चालू केला. हा त्यांचा व्यावसायिक यशाचा आलेख वाढत असतानाच कॉलेजमध्ये उच्च स्तरावरचं फिजिक्स शिकत असताना त्यांना जाणवलं की आपल्या हिंदू धर्मातील ब्रह्म आणि माया जी कल्पना सत्य आणि पूर्ण सत्यच आहे. त्या दरम्यान 2015 साली त्यांनी पंढरपूरला पायी वारी पूर्ण केली. त्या अनुभवावर एक इंग्रजीतून पुस्तक लिहिलं. त्याचं नाव आहे पंढरपूर वारी, अ वॉकिंग पिलग्रिमेज टू पंढरपूर. त्याचा मराठी अनुवाद पण प्रकाशित झाला. त्यामुळे
अनेक अभारतीय लोकांना वारकऱ्यांच्या 750 वर्षाच्या भागवत संप्रदायाचा इतिहास समजला. दीपक यांना अभंगाची लहानपणापासून आवड होती. तुकाराम महाराजांची अभंगगाथा अनेकदा त्यांनी वाचून काढली. त्यानंतर संत तुकाराम महाराजांबद्दल खूप प्रेम, खरं तर ओढ वाटायला लागली. त्यांनी सांगितलेले अनुभव, त्यांचे उपदेशाचे शब्द अमराठी लोकांना कळावेत या उद्देशाने फेसबुक आणि यूट्यूबवर अभंगगाथेतील अभंगांचे इंग्रजीत भाषांतर करून त्या पोस्ट करायला त्यांनी सुरुवात केली. आपल्या संतांनी एक महत्त्वाचा उपदेश केला आहे की परमेश्वराच्या प्रेमाखेरीज संपूर्ण जीवन व्यर्थ आहे. ईश्वरावर प्रेम करावं, ईश्वरी प्रेम आपण प्राप्त करून घ्यावं. त्यासाठी दिवसातली 10-15 मिनिटं खर्च करायला लागली तरी हरकत नाही. समाजात लोकांना नामस्मरणाची गोडी परत लागावी या उद्देशानं दीपक फडणीस यांनी पाठ करावेत असे अभंग या नावाने यूट्यूबवर एक नवीन उपक्रम सुरू केला. अभंगगाथेमधील 52 लोकप्रिय अभंगांचे इंग्रजी भाषांतराचे पुस्तक 11 जानेवारी 25 रोजी बुकगंगा तर्फे प्रकाशित झालं. त्यामुळे परदेशातील अमराठी वाचकांना संत तुकाराम महाराजांचं अलौकिक कार्य कळालं. गंगूकाका शिरवळकर यांच्या अभंगगाथेतील 4092 अभंगांचं भाषांतर त्यांनी पूर्ण केलेलं आहे. त्याची 4 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्यामध्ये 1200 अभंगांच्या भाषांतराचा समावेश आहे. एकूण अभंगगाथा 15 खंडांमध्ये प्रकाशित होणार आहे. येत्या 1-1.5 वर्षात हे काम ते पूर्ण करतील. दीपक फडणीस आजही व्हॅल्यू प्लस नावानं केमिकल इंजिनिअरिंग कन्सल्टन्सी चालवतात. ते सध्या मेगा EPC प्रोजेक्ट्स नावाच्या कंपनीत डायरेक्टर आणि कन्सल्टंट म्हणून मदत करत आहेत. त्यामुळे एक अभ्यासू विज्ञाननिष्ठ व्यक्ती अध्यात्माकडे आकर्षित होते आणि त्यातलं सत्य सौंदर्य जगभर पोचावं म्हणून जीव तोडून मेहनत करते. हा आदर्श समाजासमोर यायलाच हवा आणि पुरस्काराच्या रूपानं त्याला त्यांच्या ह्या कार्याला बळ मिळावं अशीच आमची इच्छा आहे. आपण आता पुरस्कार प्रदानाचा कार्यक्रम करू. तुकडे तुकडे कर.